आपल्या प्रत्येक शेतकऱ्याची परिस्थिती, त्यासाठी आम्ही हे व्हिडिओ काढण्यापाठीमागचा एक उद्देश आहे की तुमच्या भावना आहे अशा शेतकरी मित्रांना द्यायच्यात. आणि जे काय ह्याच्यातनं हे व्हिडिओ पाहून काय शेतकरी ग्रुपला शेअर करतील व्हिडिओ, जे काय अगदी मित्रमंडळींपर्यंत अगदी सांगतील की बाबा मी व्हिडिओ टाकलेत ते पहा आणि कुठल्याही पिकासाठी वापरा बायोरेनिक एकदा वापरून पहा. मला सारखे व्हिडिओ युट्यूबला पुढेच दिसतात, तर वापरून पहा. तर मला वाटतं तुम्ही जेवढे नुसतं पहा जरी म्हणले तरी शेतकरी ठरवतील की खरंच हे वापरणं गरजेचं आहे. कारण ही एवढा प्रयत्न काय चाललाय आणि आज वापरा बायोरेनिकच आम्ही का म्हणतो, थोडक्यात आम्हाला पण ही कंपनी सोडली तर दुसरीकडे डबल पगार मिळतोय. आज मी जाहीर करतो, फोन येतात दुसऱ्या कंपन्यांची, किती पगार मिळतोय आता हिथं जी भेटतोय का त्याच्या डबल द्यायला तयार आहेत. पण आम्ही आमचं एक पाऊल महाग काय माहितीये का, की जर आपल्या शेतकऱ्यांचं चांगलं होतंय तर आपला एक पाऊल महागच पाहिजे. आम्ही पैसे भरपूर कमवू मार्केटमधून आहे का, जर तुमचं चांगलं होत नाही तर आम्ही तुमचा आशीर्वाद नाही तर तळतळाटच घेतो. म्हणजे उघडच आहे, तुम्ही केळी लावली ना, याला टमाटर, कारलं, दोडका, सीताफळ काहीच येणार नाही. काका काही येईन ह्याला, मग आमच्याकडून आम्हाला कळत असून जर आम्ही तुमच्यासाठी आपल्या शेतकऱ्यांसाठी जर आम्ही कळत असून जर चांगलं कर्म आम्हाला कळतंय, 2 रुपये आम्हाला कमी भेटतात पण चांगलं तुमचं होतंय, तर मला वाटतंय आम्ही पैशापासून आशीर्वाद मोठा कमी होतोय असं आम्हाला वाटतं. कोणाला काय वाटतं त्याचा पार्ट वेगळा. आपल्याला जगावर बोलायचं नाही, जग असं आहे की कसं आहे. तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी सांगा किंवा अरुण सर सांगा, ही जी चाललेलं जे आपलं म्हणजे कार्य आहे शेतकऱ्यांसाठी जसं आहे तसं हे चालू ठेवलं पाहिजे का नाही ठेवलं पाहिजे? चालू ठेवलं पाहिजे की जेणेकरून एक शेतकऱ्यांना प्रेरणा भेटावी बाबा मार्केटमध्ये आपल्यासाठी कोणतरी आहे. चालू ठेवा. नवीन शेतकऱ्यासाठी तर खूप चांगली औषध आहे म्हणलं हे. एकदा वापरले की माणूस मागे सरत नाही औषध घ्यायला. हा, वापरणारच कळते आणि ज्यांनी कष्ट केले त्यालाच कळते. कष्ट करत नाही तो पण एकदा घेणार आहे सोडून देणार आहे, हे पण मी सांगतो स्पष्ट. कारण त्याला मार्ग वाटणार आहे. कष्ट करण्याला कळतंय माझं कष्टही वाया जाऊन देत नाही, माझं कष्टही वाया जाऊन देत नाही, त्यासाठी माग नाही. पण कडकडनी हिंडणारी आणि दुसऱ्याकडून करून घेणाऱ्यांसाठी 100% महाग आहे. 7, 8, 9, 10, 11, 12 मला तर 13 जाणार आहेत. मग काय चुकतंय कोणाठून माझं? असतील एकदा मोजात 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 12 13वे गोंडापाणी. 13वे गोंडापाणी बरोबर आहे. ती लय उंच आहे म्हणून मिळत लागत नाही. 13वे गोंडापाणी म्हणजे पलीकडून त्याचं बघून केळी त्याला 8च होत्या. हा सर ह्याचे किती तो बघा सर. 2, 4, 5, 6, 7, 1, 9, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12वे गोंडापाणी आली. मोबाईल मध्ये मस्त हा नाही बरं. म्हणजे मी म्हणतो फाण्या भले तुम्ही कमी पकडा पण फाण्या जास्त पडणं म्हणजे केळीत ताकद आहे हे जे लक्षण आहेत थोडक्यात. ह्याची 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12वी गोंडापाणी ह्याची. 11, 12, 11, 12 आम्ही म्हणतो 10वीच असू द्या आपली म्हणजे किंवा 11वीच गोंडापाणी असू द्या तरी भरपूर झाला ना. आणि त्याचे वादी ह्याच्यात अंतर एकदम जबरदस्त आहे. काका तुम्हाला काय वाटतंय? चांगले भरपूर आहे का नाही साहेब? नमस्कार. नमस्कार. जरा आपलं नाव गाव पत्ता सांगा मोठ्या आवाजात. आनंद मोहन काशीद, मुक्काम पोस्ट शेवते, तालुका तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. तर आपले हे केळीची लागण करून अंदाजे किती दिवस झालेत? 7 महिने होऊन गेले. 7 महिनेवर 5-7 दिवस झाले. आणि जात कुठली आहे बरं? जात इलायची म्हणते त्याला. बरं. इलायची हा हा राजेश शाईन कंपनीची. बरं. आणि झाडं किती आहेत बरं? झाड 1150 आहेत. 1150. तर आपण आज काय करणार आहे, आजपासून ह्या प्लॉटला वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीचं मार्गदर्शन वापरणार आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे. तर तुमची अपेक्षा काय आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून? अपेक्षा भरघोस उत्पन्नाची आहे. केळी जरा व्यवस्थित येण वगैरे टाकण्यासाठी वापरतोय. रिझल्ट चांगला. रिझल्ट तुमचं बघितल्यामुळे तुमच्याकडे मी आलोय. दुसरं प्लॉट बघितले वापरा बायोच्या मार्गदर्शनाखालचं. प्लॉट जरा मला चांगलं वाटलं
त्यामुळं तुमच्याकडे मी आलोय. आणि तुमच्या शेजारीच प्लॉट आहे. शेजारीच आमच्या प्लॉट आहे, अरुण तोंडले म्हणून त्यांचा प्लॉट आहे. हा खोडव्याचा प्लॉट आहे, डबल खोड धरलेला आहे, तरी सुद्धा येण वगैरे व्यवस्थित, बुडका व्यवस्थित, काळोखी. आणि उन्हाळ्यातला जर प्लॉट त्यांचा बघितला तर आता खरं वाटेल का प्लॉट असा असं? नाही नाही, प्लॉट खूप सुधारलाय. हा शेजारी असून मी उशीर केलाय मान्य करतो, हा पण सध्या प्लॉट त्यांचा खूप सुधारलाय. येण वगैरे व्यवस्थित व्हायला लागली, फणीमधला अंतर, दांडा पिंडा मी बघितलं, शेजारी असल्यामुळे बघतोय. हा. त्यामुळे त्यांचा रिझल्ट बघून तुम्ही निर्णय घेतला. हा, निर्णय घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जास्त प्रेस केले, मला पण उशीर केलाय मी. हा, हा. तर आपण येणाऱ्या 1-1.5-2 महिन्यामध्ये पाहणार आहे. 1-1.5-2 महिन्यामध्ये येणच होईल ह्याची. हा हा, आम्हाला काय व्यवस्थित वेळेत वेण आणि पटापटा वेण ही व्हावी. औषध बी जरा क्वालिटीचं वाटतंय, वादी चांगली पिदी पडावी चांगली आहे. आणि फणीत अंतर पडावं. हा, मग वजन वादी आणि पिजन फणीत वाढावं. फणीत अंतर आणि वादी मिळाली की वजनाला काय बोलायचं कामच नाही ना. तर आपण जरा उभा कुठल्या लाईन मध्ये राहिले ते सांगा बरं जरा. ही तुमचा रस्ता आहे घराकडे येणारा? घराकडनं येणारा रस्ता आहे. घराच्या साईडला 1 एकराचं रिकाम क्षेत्र आहे आणि त्याच्या वरच्या क्षेत्रामध्ये पाठीमागे- केळी लावलेली आहे. पाठीमागे डीपी घर दिसतंय तुमचं. आणि आता लाईन जर म्हटलं तर ही घराकडून येणाऱ्या रस्त्याच्या एक 7, 8, 10, 10व्या 8व्या 9व्या 10व्या लाईनला आहे, कडपासून 10व्या लाईनला. आणि ह्या गिनीगोलाच्या बाजूपासून पहिल्या लाईन. 1, 2, 3 नंबर लाईनच्या आणि 4 नंबर लाईनच्या मध्ये आहे. तर आपण येणाऱ्या दिवसात हायच ठिकाणी हायाच लोकेशनला व्हिडिओ काढणार आहे. दिलेल्या माहितीबद्दल आभार आहे सर. धन्यवाद. धन्यवाद. जरा आपण पुढे आतली घेऊ जाऊ दे, फिरून. चला, आज जाऊ दे. 30 इंच रुंद असेल. हो 30 इंच असली. काय कमी आहे काय जास्त आहे हा, काय कमी आहे ज्यादा आहे. आपल्याला येणाऱ्या दिवसात पाहायला मिळणार आहे काय बदल होते ते काय नाही. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. आनंद मोहन काशीद, राहणार शेवते, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. आपण ह्या प्लॉटची समाधान बघत सर ज्यावेळेस तुमच्याकडे आलते त्यावेळेस पूर्वावस्थेची एक शूटिंग केली होती. हम्म. त्याची जागा दुसरीकडे आहे. हम्म. पण आपण जिथं निसवण झाली तिथले गड कसे पडल्यात पाहण्यासाठी थोडा जागा बदलली. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. आजची तारीख किती बरं? आजची तारीख आहे 14/11/2024. 2000. आणि ज्यावेळेस भगत सर आलते तुमच्याकडे त्यावेळेसची तारीख काय? त्यावेळेची 18/9/24. म्हणजे 18/9/2024, 18/10/2024 म्हणजे 1 महिना झाला. हा. आणि त्या 10व्या महिन्यातले 12 दिवस हम्म. आणि आत्ताचे 14 दिवस. हम्म. 14 आणि 12 किती? 14/12/26. बरोबर आहे ना? म्हणजे 1 महिना आणि 26 दिवस झालेले आहेत. झाले. बरोबर आहे ना? 2 महिन्याला आणखी टाइम आहे. ह्या प्लॉटसाठी वापरा बायोऑर्गॅनिकचं जे मार्गदर्शन तुम्ही येलची केळी आपण म्हणतो ह्याला, हा, येईल. तर ह्याला किती वेळा किती डोस घेतले आपण नेमके? मी जरा उशीर केलाय बरं का. मी एकच डोस घेतलाय हम्म, हम्म, हम्म. 18/9 हम्म, हम्म. तेवढा एकच डोस झालाय माझा. म्हणजे 18/9/2024 ला एकच डोस घेतला. एकच डोस घेतला. मग तुमचं ज्यावेळेस डोस घेतला त्यावेळेस केळीची परिस्थिती नेमकी कशी होती आणि काय होती? नुसती थोडी वेन चालू झालती, कुठंतरी? कुठंतरी वेन झालती. बर. पण डोस टाकल्यानंतर 1 महिन्याच्या आतमध्ये 95 ते 96% वेन झाली 1 महिन्यात. सोडल्यापासून 1 महिन्यात वेन निस्वन कम्प्लीट फास्ट झाली. फास्ट झाली. आणि निस्वनीच्या अगोदर जे काही तुमचे घड पडले होते हा, ते असे लांबडे पडायचे आणि ही ज्या वेळेस वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन सोडलं त्यावेळेस आखूड पडायला लागले असं जाणवलं ना? नाही नाही उलटे लांबते पडले, फण्या जास्त पडायला लागल्या. म्हणजे कसं झालं? मला आपले शेतकरी मित्र पाहतात आपला व्हिडिओ. नाही नाही चांगलं ऐका ना. म्हणजे चांगला रिझल्ट भेटलाय. नाही मग कसं झालं मला ते सांगा. म्हणजे हे निस्वन ज्यावेळेस तुमची सुरू झाली भगत सर तुमच्याकडे आले त्यावेळेस जे घड पडले हा. ते तुमचे असे लांबडे पडत होते का आखूड पडत होते? आणि हे सोडल्यावर लांबडे पडत होते का आखूड का तसेच पडायला लागले? जरा लेंथ वाढली. हा, म्हणजे
तुम्ही ज्या वेळेस तुम्ही सोडायच्या अगोदरचे गड आकुड होते आकुड होते आणि ज्यावेळेस सोडलं थोडस एक थोडं 1.5-3 तरी मी म्हणतो लांबले आणि फण्या बी जास्त पडले. आणि जास्त हे मी विचारतोय का सर, अभ्यास तुमचा प्रत्येक शेतकऱ्याचा आपला हा. नजरेवरती असतो आणि आपण पाहत असतो, आणि हे विचारायचं का तुमचीच उत्तराची अपेक्षा आपले शेतकरी मित्र आज जे काही पाहणारे आहेत प्रत्येक जण झाड पिवळसर होते समजे हा. झाडं पिवळसर होते, येणार पान बी पिवळं होतं आणि बाकीची पानाची हिरवी जास्त दिसत नव्हती. ती सोलल्यापासून जरा काळोखी सातत्याने दिसते, आतापर्यंत दिसते अजून. म्हणजे तुम्हाला एक लक्षात आलं की जो आपला एक अन्नद्रव्याच्या कमतरतेने प्लॉट डिप्रेशन मध्ये गेलता, थोडक्यात त्या अन्नद्रव्याने तृप्त झालाय असं हा. लक्षात आलं आणि निस्वन फास्ट होऊन घड लांबडे पडून घडला वादित म्हणजे अंतर बी दोन जास्त खनिजामध्ये अंतरी चांगली आणि वादा आपला लांबडा पडला, लांबडा पडला. आहे का नाही. मग मला काय म्हणायचं, ज्यांची काय येलची किळी जे काय आपले महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात कुठं आता कोण नवीन जुनी आहेत अशा शेतकरी मित्रांना एक तुम्ही घेतलेला हा जो अनुभव आहे वापरा बायोरेनिकचा, तर तुमचा एक सल्ला संदेश म्हणून तुम्ही काय सांगू शकाल? कारण अनुभवाविना आपण कोणीच बोलू शकत नाही, बोललं तर कोणाला खरं बी वाटणार नाही. पण आज आपण प्लॉटमध्ये उभा राहून बोलतोय, आणि ते पण का बोलतोय, फरक पडलाय, रिझल्ट आहे म्हणून बोलतोय. ह्यात काय तुम्हाला बी ना अरुण सरांना बी काही कमिशन नाही. अरुण सरांचा तर शेतकऱ्यांसाठी जे तळमळ त्यांची आहे खूप मोठी. पण आता बऱ्याच जणांना असं वाटतं की अरुण सर बोलतात म्हणजे त्यांना काही कमी कंपनीकडून आयडी जोडातलं कमिशन आहे का? पण ही आयडी जोडात कंपनी नाही, ही आपुलकीच्या नात्याने चाललेला कार्यक्रम आहे. नाही, वापरा बायो ऑर्गॅनिकचं जे औषध आहे हे खरंच चांगलं औषध आहे. मी जरा उशीर केलाय, मला जो वाटायला माझा आता 2रा-3रा डोस व्हायला पाहिजे होता, मला जो उशीर झालाय. पण हे जर मार्गदर्शन सुरुवातीपासून घेतलं तर खात्रीशीर फायदा राहील शेतकऱ्याला. आणि माझा खाली आता प्लॉट 1 जानेवारीला मी सुरुवातीपासून तुमचं मार्गदर्शन घेणार आहे. म्हणजे एक जाणीव झाली तुम्हाला. आणि मी दुसऱ्याला सुद्धा सांगणार आहे की बाबा हे मार्गदर्शन घ्या. बाकीचा खर्च कमी केला तर चालतोय जरा थोडा, हे औषधन बाकीचं थोडं सोडलं तरी माझ्यामध्ये दोन्हीची लेवल लागून जाते. पण रिझल्ट चांगला, रिझल्ट टॉप आहे. म्हणजे थोडक्यात आपण एक असं ह्याला काय म्हणाय हरकत नाही की तुम्ही केलेलं धाडस रिझल्टच्या बाबतीत एकदम जबरदस्त आहे. एकदम जबरदस्त. म्हणजे ओके, तुम्ही जर निर्णय धाडशी घेतला तर रिझल्ट धाडाकेबाज मिळतोय. नाहीतर आपण धाडस आपण केलं नाही तर आपल्याला रिझल्ट तसा धडाकेबाज भेटणार नाही, आहे का नाही. कारण ह्याचा आपल्या सगळ्यांचा उद्देश आपण इथं उभा राहूनच व्हिडिओ काढतो का, शेतकरी आज प्रत्येक जण तुम्ही जे आज म्हणला का नाही, तुम्हाला साहेब जाणीव आहे कशाची माहिती का, तुम्ही लेट आहेत ह्याची जाणीव आहे तुम्हाला. त्याचं कारण पण सांगतो मी, तुम्ही फक्त होय नाही सांगा की आपण प्रत्येक जण ज्या वेळेस करत असतो कष्ट आणि खर्च आणि वेळ जातो आणि पीक आपल्याला नजरेला आवडत नाही, आपल्या नजरेला इतरांचं घेणंच नाही काय, त्यावेळेस जी वाईट वाटतं आणि हे वापरल्यावर जी आपल्याला नजरेला जाणवतं त्याच वेळेस तुम्ही आता बोललेला शब्द निघतोय. माझी कंडिशन तीच झाली हो. शेजारी प्लॉट माझ्या नवीन मी बघतोय 4-5 महिन्याचा प्लॉट कसा आहे, त्यानंतर मी पाक शेवटपर्यंत इव्हेंट चालू झाल्यानंतर मग मी सोडले. म्हणजे अरुण सर वापरत होते, अरुण सर वापरत होते, त्यांचा प्लॉट बघतोय, त्यांनी जर डबल खोड धरून सुद्धा त्यांची वेन 1 नंबर झाली फणे हे पहिले. आणि गणेश तोंडल्याचा प्लॉट आता तिथे शेजारीच आहे ना, 4 महिन्याचा प्लॉटचं बुंद जर 35-36 दिवसाचा असतील तर मग आपण काय करतोय म्हणल्यानंतर मी पुन्हा सोडला आहे. म्हणजे एक शंका बी आली, संशय बी आला, पण आपण बघू हे काय करतात खरं खोट आहे. संशय म्हणजे म्हणलं तर जरा थोडी कॉस्टली जाते म्हणून मी जरा मागास घेत होतो, पण त्याचा खरंच रिझल्ट मला भेटल्यानंतर आता मी मागमोर बघाय बघत. आता महाग वाटतात का मग महागाची? आता कशाला सोडायला लागतंय, पुन्हा पैसे देते की आता. म्हणायचंय का हे म्हणजे उल्लेख का करायचे की प्रत्येकाच्या काही गोष्टी म्हणजे आपण अगदी विचार करतो आणि करणं गरजेचं आहे. पण आपण जर एक असा विचार केला की आपण जर 10 रुपये लावले, 10 रुपयाचे 50 रुपये किंवा 100 रुपये बनतात, तर मला वाटतं ते 10 रुपये लावतात कुणीच त्या 10 रुपये जातात म्हणून बघू नये. बरोबर आहे का नाही? कारण आज मार्केटमध्ये काय झालंय, बरेच जण आज डिप्रेशन मध्ये कुठे गेलेत ती पण सांगतो. आज मला काय म्हणायचंय, समजा उदाहरणार्थ कुणी पण आहे आपल्या मार्केटमध्ये आणि त्याला 2 संध्या भेटतात, कसे बघा बरं का, की रोज 500 रुपये भेटतात 8 तासाची, आणि ते काम सोडलं तर 2000 रुपये भेटतात. तेवढ्याच वेळ काम करायचे, किती हजार भेटतात? 2000. पण ती 500चं कामच सोडू वाटत नाही, कारण ती लय दिवसापासून करीत असतो. त्याला काय वाटतं की ही काम लय माझ्या परिपाठ झाले आणि हे काम करताना मी 2000 कसं कमवीन हा विचार असतो. पण त्याकडे संधी देवाण दिलेली असते कोणती, की एक तर 500 सोडा 2000कडे वळा, नाही तर 2000 सोडा 500कडे वळा. मग आपलं नेमकं थोडक्यात आपण निर्णय का घेऊ शकत नाही? आपल्याला वाटतं ही महागाई, मग मला काय म्हणायचंय, महागात काहीतरी आहे ना, बरोबर आहे का नाही?
मग ही आपण जर काहीतरी आहे ही पाहण्यासाठी जर मी म्हणतो आता तुम्ही एक धाडस केलं म्हणून आता तुम्ही नवीन लागण करणार त्याला पहिल्यापासून वापरण्याचा निर्णय पण तुमचा फिक्स झाला. झालं. आणि जर तुम्ही हे इथं वापरण्याचाच निर्णय घेतला नसता तर तिथं सुरूपासून वापरायचा निर्णय तुम्ही घेऊ शकत नव्हता. त्याला रिझल्ट मिळाला असल्यावर कशाला घेताय? हा. नाही आज आपण एकत्रच नसतो तो पार्टच वेगळा आला बरोबर आहे का नाही. पण मला काय म्हणायचंय आज सर आपल्या समोर आहे तिथं ह्या सरांचा पण बाग खालीवर झालता. हा. अरुण सरांनी सांगितलं सरांनी ऐकलं मग आता खालीवर झालेला बाग आता आम्ही त्यांच्या प्लॉट मधून आलो. सर बाग कसा आहे आपला? एक नंबर प्लॉट आहे. चांगली एक नंबर. आजची तुमची तुटाळीत आता आता वाटतंय का तुटाळीत आपण आता प्लॉट मधनं झालो आता वाटतंय आताच आज वाटतं की तुटाळ्यामध्ये असन खालीवर झाला असन म्हणजे तुमचं कष्ट वेळ गेलेला वापरा बायोरेनिकनी भगत सर तुमच्याकडे टायमिंगला आले बाहेर काढून दिलं का नाही. मग मला काय म्हणायचं आज बारीक विचार केल्यावर सर तुम्ही आता सलूनचं तुमचं दुकान आहे तुम्ही म्हणता ऐका मग आज मार्केटमध्ये कुणी पण कसलं पण साधं घरचे आपल्या ती डिश जरी हलवून चॅनल आणून द्यायला जरी आला तर 100-200 घेतो का 200 नाही? रुपये घेतोय राव. मग बघ सर तुमच्याकडे 4 व्हीलर मधून येते कधी 1000-1500 डिझेलचे मागितले का? नाही. आपण साधा पानाडे द्यायला पाणी जरी नाही लागत त्याला जरी आणलं तरी त्याला 500-1000 देतो का नाही? 1100 500 कुठला घेशील? मी म्हणतो पाणी नाही लागत असा शब्द वापरला मी पाणी नाही लागत असा पानाड्या. बरीच जण म्हणते त्याच्याकडून पाणी लागत नाही तरी त्याला बोलवल्यावर तो किती मागतो? 100-200 तरी मोटरसायकल येतो तो 500 तरी घेतो का नाही? लाजकाचं देतो का नाही पण? हजाराचा टप्पा असतो त्याला. आणि ज्याच्याकडून पाणी एकदम असं गाडीला बसूनच काढून देतोय त्याचं तर 5,000 आणि 10,000 फी असते. मग मला काय म्हणायचं साहेब बघत सर 4 व्हीलर मध्ये तुमच्याकडे येतात पण कुठली व्हिजिट चार्ज मागितलाय? मग ह्या शेतकरी मित्र माझं वैयक्तिक मत आहे वापरा बायोरेनिकला जे काही शेतकरी कॉल करून बोलून घेते स्वतःच्या बांधावरती आणि प्लॉट पाहणी करून आमचे वापरा बायोरेनिकचे मार्गदर्शक शेड्यूल लिहून देतात आणि ते शेतकरी वापरतात. मला वैयक्तिक असं वाटतं ते वापरा बायोरेनिक वापरणारे शेतकरी खूप खूप भाग्यशाली असतील का तर त्यांच्यात भाग्यात असन की त्यांचं भलं करून घ्यायचं. ह्याच्या पुढे मी नाही जास्त बोलणार कारण कष्टाला जय देणार वापरा बायोरेनिक कष्टाला जय. कारण कष्ट आपलं मातीत आज आपण करीत असताना जर इथं जय नाही भेटला तर साहेब शेतीच नको वाटते करायला. ह्याच्यासारखं पुढे बोलायसारखंच काय नाही. मग कष्ट करणारा जर मार्केटमध्ये साहेब हरत असन साहेब तुमची तब्येत बघितली तुमचं वजन येईन 45 जास्तीत जास्त 50 येईन आहे का? तुमचं ही वजन कमी झालंय तुम्ही कष्ट करून झाले. तुम्ही फक्त 15 दिवस कष्ट करायचं रानात बंद केलं ना ही गालवर येते लगेच तुम्हाला डिग्री नाही कुठं. म्हणजे मी काय म्हणतोय ही तुमचं कष्ट आहे आणि मग तुम्ही जर इतकं कष्ट करत असताना जर साहेब तुम्हाला जे नाही भेटला प्लॉट नाही तसा जाणार तुम्ही घरची एकतर आपल्याला प्रत्येकाला येड्यात काढत असतात किंवा नातेवाईक हा? नाही यश मिळावं म्हणलं जीवाला खातोय ना माणूस का साहेब नाही वाटत का जीवाला काय की माझं कुठं चुकलं मी कुठं कमी पडलो साहेब चुकतंय काय? आपल्या प्रत्येक शेतकऱ्याची परिस्थिती त्यासाठी आम्ही हे व्हिडिओ काढण्या पाठीमागचा एक उद्देश आहे की तुमच्या भावना आहे अशा शेतकरी मित्रांना द्यायच्यात आणि जे काय ह्याच्यातनं हे व्हिडिओ पाहून काय शेतकरी ग्रुपला शेअर करतील व्हिडिओ जे काय अगदी मित्रमंडळींपर्यंत अगदी सांगतील की बाबा मी व्हिडिओ टाकले ते पहा आणि कुठल्याही पिकासाठी वापरा बायोरेनिक एकदा वापरून पहा. मला सारखे व्हिडिओ युट्यूबला पुढेच दिसतात तर वापरून पहा. तर मला वाटतं तुम्ही जेवढे नुसतं पहा जरी म्हणले तरी शेतकरी ठरवतील की खरंच हे वापरणं गरजेचं आहे. कारण ही एवढा प्रयत्न काय चाललाय आणि आज वापरा बायोरेनिकच आम्ही का म्हणतो थोडक्यात आम्हाला पण ही कंपनी सोडली तर दुसरीकडे डबल पगार मिळतोय. आज मी जाहीर करतो फोन येतात दुसऱ्या कंपन्यांची किती पगार मिळतोय आता इथं जी भेटतोय का त्याच्या डबल द्यायला तयार आहेत. पण आम्ही आमचं एक पाऊल महाग काय माहितीये का की जर आपल्या शेतकऱ्यांचं चांगलं होतंय तर आपला एक पाऊल महागच पाहिजे. बरोबर. आम्ही पैसे भरपूर कमवू मार्केटमधून आहे का आणि जर तुमचं चांगलं होत नाही तर आम्ही तुमचा आशीर्वाद नाही तर तळतळाटच घेतोय साहेब. म्हणजे ही उघडच आहे तुम्ही केळी लावली ना याला टमाटर कारलं दोडका सीताफळ काहीच येणार नाही. काका काय येईन ह्याला मग आमच्याकडून आम्हाला कळत असून जर आम्ही तुमच्यासाठी आपल्या शेतकऱ्यांसाठी जर आम्ही कळत असून जर चांगलं कर्म आम्हाला कळतंय 2 रुपये आम्हाला कमी भेटतात पण चांगलं तुमचं होतंय तर मला वाटतंय आम्ही पैशापासून आशीर्वाद मोठा कमी होतोय असं आम्हाला वाटतं. कोणाला काय वाटतं त्याचा पार्ट वेगळा आला आपल्याला जगावर बोलायचं नाही. जग असं आहे की कसं आहे तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी सांगा किंवा अरुण सर सांगा ही जी चाललेलं जे आपलं म्हणजे कार्य आहे शेतकऱ्यांसाठी जसं आहे तसं हे चालू ठेवलं पाहिजे का नाही ठेवलं पाहिजे? चालू ठेवलं पाहिजे की जेणेकरून एक शेतकऱ्यांना प्रेरणा भेटावी बाबा मार्केटमध्ये आपल्यासाठी कोणतरी आहे. चालू ठेवा. नवीन शेतकऱ्यासाठी तर खूप चांगली औषध आहे म्हणलं हे. एकदा वापरले की माणूस मागे सरत नाही हे औषध घ्यायला. हा ते वापरणाराच कळते आणि ज्यांनी कष्ट केले त्यालाच कळते. कष्ट करत नाही
तो पण एकदा घेणार आहे आणि सोडून देणार आहे, हे पण मी सांगतो फर्स्ट. कारण त्याला माग वाटणार आहे, कष्ट करण्याला कळतंय माझं कष्टही वाया जाऊन देत नाही, माझं कष्टही वाया जाऊन देत नाही, त्यासाठी माग नाही. पण कडकडनी हिंडणारी आणि दुसऱ्याकडून करून घेणाऱ्यांसाठी 100% माग आहे. सर ह्यांनी माझ्या संग एक इलायची केळी लावली होती, माझ्या संघ होती, बर, त्याची तुटाळ झाली, आवाज येतोय इकडे? हा त्याची तुटाळ झाली हा हा. केळी, हा. त्याचा एक प्लॉट गेला, पुन्हा त्यानं दुसऱ्यांदा तुटाळ लावली. हम्म. आज त्याची एक 4-4.5 महिन्याची, एक 5 महिन्याची खालवर केळी होती. 4-5 महिन्याची केळी साधारण उंची तर पाहिजे, इलायची म्हणल्यानंतर जास्त उंची पाहिजे, त्याची केळी उचलत नव्हती, वैतावून गेलत ती. नवीनच माझ्या नादान त्याने लावलेली होती केळी, वैतावून गेलं, औषध सोडून हे तिडून सोडून. मग मी काय केलं, मी बी रिझल्ट मी घेताना त्याला म्हणलं बाबा तू बी औषध घे. आज त्याला मला 2 दिवस झाले त्याचा मला फोन येतोय, ह्यांच्याशी बी कॉन्टॅक्ट झाले त्याचा. मला बी 8 दिवस झाला फोन करते साहेब कवा यायचा. तुम्ही कवा बी या, माझ्यापाशी वापरावळे औषध, त्याचं औषध ठेवून द्या, ठेवून जावा. आज त्यानं सांगितलं ती आहे सोन्या दुकानात पंढरपूरला कामाला. नाही, असू दे. म्हणजे आज त्याला रिझल्ट टॉप भेटला. आज त्याचं औषध सोडल्यापासून ती म्हणते माझं 25-15 इंचापर्यंत सेंटीमीटर पर्यंत बुंद गेलेत आणि त्याची केळी बी उचलली. नाही, विषय असा आहे बघा, आपली जिरती कुठं, विषय असा आहे आपल्या ह्या व्हिडिओच्या पाठीमागचा. आता हो का, तुमचे मित्र असतील किंवा वैयक्तिक तुम्ही असू द्या किंवा आपला शेतकरी मार्केट मधला कुठला पण, आज जिरती कुठं तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस आता केळी असेल किंवा कुठलं पीक असेल, तुम्ही खर्च केला, वेळ दिला, पैसे पण गेले आणि ह्याने अपेक्षित वयानुसार वाढ झाली नाही. बघा बरं का, नजरेला जाणवतं प्रत्येकाचं मी काय करतोय काय आणि वाढ झाली नाही. मी म्हणतो जरी नाही वाढ झाली, हे जी जरी हिथंच गड पडली तरी ती गड येणारच आहेत, कटिंगला जाणारच आहेत. पण मला काय म्हणायचंय, जी तुम्ही तुमच्या अभ्यासाने 10 ते 15 किलोचा गड काढणार आहेत येलची केळी, 2-3 किलोनी जरी वाढ झाली तुमच्या पद्धतीत, हाताने मी म्हणतो ती 5 किलो होईल, 6 किलो होईल, जावा गवतावा पोळ्या, पण मी म्हणतो जी काय वाढ होईल ती तुमच्या नजरेला जाणवती आणि तुम्ही कष्ट केलेलं, खर्च केलेला, वेळ गेलेला ही बाहेर काढून देतं, ही तुम्हाला जाणवते. साहेब ह्यासारखा आनंदच नाही दुसरा कुठला. जर आपण पंढरपूरला गेलो आणि तिथं खूप गर्दी, देवाचं दर्शनच नाही झालं, जो खरा बघतोय त्याला कळते यार दर्शनच नाही झालं, लय गर्दी होती, बाहेरूनच म्हणजे थोडक्यात शिखराचं दर्शन घेऊन आलो, हे कळतंय कोणाला? खऱ्या बघताला. बाकीचं काय, गेल तुम्ही त्या संग, त्याने हात जोडलं म्हणून मी जोडलं, आता काय बोलावं कोणाबद्दल, असं चाललंय आज. खरंय खोटंय? तर तुम्ही जे काय अगदी म्हणजे तळमळीने जे काय स्टोऱ्या आपल्या चालल्यात ह्या खऱ्या चालल्यात. जे काय बघणारे माझे शेतकरी मित्र आहेत, तुम्ही फक्त हे व्हिडिओ पाहता पाहता मोबाईलवरती थोडंसं शेअर करा, आपल्या शेतकरी मित्रांना कळू द्या. आणि तुम्ही जसं गल्लं तसं सांगितलं त्याबद्दल आमच्या वापरा बाय ऑर्गॅनिक कंपनीकडून, आमच्या कुर्टीच्या रामेश्वर गोगरे सरांकडून टायमिंगला तुम्ही फोन केला की न व्हिजिट चार्ज घेतात. समाधान भगत सर तुमच्या इथं उपस्थित असतात त्यांच्याकडून आणि आमच्या वापरा बाय ऑर्गॅनिक कंपनीकडून आणि तसंच अरुण सरांकडून. सगळ्यात मोठा हात त्यांचा आहे. मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद.